तलवार लाकडी दांडक्याने मारहाण करून जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद. सातपूर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस. गुन्हे शाखा युनिट 2 ची उल्लेखनीय कामगिरी. 1 मे रोजी फिर्यादी ही त्यांच्या घरी असताना फिर्यादी याचे पती यांनी त्यांच्या मित्र या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा राग मनात धरून संशयित इसम चेतन पवार व त्यांचे इतर साथीदार यांनी फिर्यादी यांच्या घरी जाऊन रिक्षातून धारदार तलवार व लाकडी दांडके बाहेर काढून फिर्यादी यांच्या पतीस शिवीगाळ व मारहाण करून फिर्यादी यांच्या परिवाराच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण करून तेथील सीसीटीव्ही कॅमेरा बळजबरीने काढून चोरून घेऊन गेले होते. त्यावरून फिर्यादी यांनी सातपूर पोलीस ठाणे येथे संशयित विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील संशयित इसम वेतन पवार राहणार गंगापूर गाव नाशिक याने त्याच्या साथीदारासह गुन्हा केल्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आल्याने सदर संशयित आरोपी याचा गुन्हे शाखा युनिट 2 हे तपास करीत असताना पोलीस अंमलदार महेश खांडबहाले व तेजस मते यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सातपूर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी चेतन पवार हा गंगापूर गाव गोवर्धन नगर नाशिक या ठिकाणी आला आहे. सदरची माहिती गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेनकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते अशांना बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यावरून नमूद पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे गंगापूर गाव गोवर्धन शाळेजवळ गोवर्धन नगर नाशिक या ठिकाणी सापळा लावून संशयित आरोपी चेतन पवार या शिताफीने पकडून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव चेतन मच्छिंद्र पवार वय वर्ष 30 असे सांगितले. त्याच सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात त्याने इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील तपास व कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.